राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी शिंदेंच्या ठाण्यामध्ये मोर्चे बांधणी सुरू केल्याचं दिसतंय। राज ठाकरे यांनी पदाधिकारी मेळावा घेऊन मनसैनिकांना आदेश दिलेत, तर उद्धव ठाकरेंनी देखील ठाणे अंबरनाथ मधील पदाधिकाऱ्यांच्या सोबत चर्चा केलेली आहे। पाहूया त्या संदर्भातला हा विशेष रिपोर्ट। ठाणे जिल्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजकीय बालेकिल्ला मानला जातो। याच बालेकिल्ल्यात आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे नवा बुरुज उभारण्याच्या तयारीत आहेत। शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे या पक्षांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरू केली। ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याच्या चर्चा आणि संभाव्य युतीमुळे शिंदे गटाला बालेकिल्ल्यातच आव्हान मिळू शकतं। राज ठाकरेंनी अंबरनाथमध्ये पदाधिकारी मेळाव्यात मतदार याद्यांचा अभ्यास करा असे आदेश दिले। प्रत्येक प्रभागातील बीएलओ, आयुक्तांचा आणि गट अध्यक्षांची जबाबदारी ठरवावी असं सूचित केलं। शिवसेना, उद्धव ठाकरे पक्षानं ठाणे, अंबरनाथ, कल्याण डोंबिवली इथल्या पदाधिकाऱ्यांची बैठका घेऊन निवडणूक रणनीती निश्चित केली आहे। यामध्ये बैठका स्थानिक पातळीवरच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करा आणि मतदार याद्यातल्या घोळांवर लक्ष ठेवण्याचे आदेश दिलेत। राहुल गांधींच्या नंतर ठाकरे बंधूंनी सुद्धा मतदार यादीचा मुद्दा गांभीर्याने घेतलाय। एक आहे की त्याच शिंदेच्या भागामध्ये आज राज ठाकरे अंबरनाथ, कल्याण डोंबिवली असा दौरा करता आहेत। शिंदेंना घेरण्याची व्यूहरचना ही आहे। शिंदेना घेरण्याची गरज काय? कारण एका बाजूला उद्धव ठाकरे बघा योद्ध्याला घेरतात, डरपोकांना कोणी घेरत नाही। योद्धा असतो ना, चक्रव्यूह शिरून लढतो आहे प्राणपणानं माझ्या देशासाठी, धर्मासाठी, पक्षासाठी, त्याला घेरण्याची रणनीती होते। भ्रष्टाचाराला कशाला घेरायचं, बेमान नेत्याला कशाला घेरायचं, तो आपोआप त्याच्या कर्मानं मरत असतो। राज ठाकरे गेलेत, उद्धव ठाकरे जातील, आम्ही सगळे जाऊ। उद्धव ठाकरेंनी सुद्धा ठाणे जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर बैठक बोलावली। यावरून ठाकरे बंधूंनी शिंदेंच्या बालेकिल्ल्यात जोर लावल्याचं दिसतंय। असा बालेकिल्ला सत्तेचा मिसयूज करून संपत्तीच्या, धनाच्या ताकदीवर बनवलेला बालेकिल्ला कधी ढासळेल याचा नियम नसतो। आपण अंबरनाथ सातत्यानं शिवसेनेचा माननीय उद्धवजींच्या नेतृत्वाचा बालेकिल्ला राहिलेला आहे आणि राजसाहेब जात असतील तर मला असं वाटतं या दोन्ही पक्ष मिळून जो मुजोरीच्या बळावर, धनशक्तीच्या बळावर बनवलेला किल्ला मला वाटतं कधी ढासळून पडेल याचा नियम। ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चांनी आधीच महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा अध्याय सुरू होतो। यात शिंदेंच्या बालेकिल्ल्यात असणारी ठाकरे बंधूंची तयारी प्रत्यक्षात शिंदेंना मात देणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। मनश्री पाठक, झी 24 तास, मुंबई।